पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या सुमारे 600 कोटी रुपयांच्या MRDP प्रकल्पावरून नगरसेवक अभिजित कोळी यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे। 100% पूरग्रस्त असलेल्या सांगलीवाडीसाठी 1 रुपयाचाही निधी ठेवण्यात आलेला नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे। महासभेनंतर बोलताना कोळी म्हणाले, 2005 आणि 2019च्या महापुरानंतर तयार करण्यात आलेल्या या प्रकल्पात पुराशी संबंधित नसलेल्या कामांचा समावेश करण्यात आला आहे। मात्र पुराचा सर्वाधिक फटका बसणाऱ्या सांगलीवाडीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले। विकास कामांना विरोध नाही, पण जिथे गरज आहे तिथेच निधी खर्च व्हावा अशी भूमिका त्यांनी मांडली। प्रकल्पातील त्रुटी दूर करूनच तो मंजूर करावा, अन्यथा न्यायालयात जाणार असल्याचा इशारा देत बहुमताच्या जोरावर प्रस्ताव मंजूर केल्यास तो सांगलीवाडीतील नागरिकावर अन्याय ठरेल असेही कोळी यांनी स्पष्ट केले। आज वर्ल्ड बँक सहाय्यतामधून MRDP प्रोजेक्ट जो पुरासाठी आपण केलेला होता सहाय्यता निधी 2005 आणि 19च्या पुरात जी जीवितहानी असेल, आर्थिक हानी असेल झाल्यामुळे या पुराचा धोका संभवत होता सांगली शहरावर तसेच कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्रावर। त्या संदर्भात सांगलीसाठी 600 कोटी रुपयेचा MRDP प्रोजेक्ट आज अवलोकनासाठी सभागृहात आला, पण ह्यामध्ये काही मोठ्या त्रुटी जाणवल्या। मी सांगलीवाडीचा नगरसेवक म्हणून काही मुद्दे मांडले। जिथं 100% पूर येतो, जिथं 100% पाणी असतं त्या प्रभागासाठी 1 रुपयाचाही निधी न देता जिथे पुराचा काही संबंध नाही त्यासाठी तिथं निधी खर्च केलेला आहे। सत्ताधारी नेत्यांनी आपापल्या राजकीय सोयीसाठी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत असा माझा थेट आरोप आहे। माझा विकास कामासाठी कोणताही विरोध नाही, पण जिथं गरज आहे तिथं करणं महत्त्वाचं होतं आणि सांगलीवाडीसारख्या 100% पूरग्रस्त भागासाठी MRDP प्रोजेक्टमध्ये 1 रुपयाचाही निधी दिलेला नाही। जवळपास या 600 कोटीमध्ये 50,005 झाडांची बजेटमध्ये पकडलेला आहे, पण सांगलीवाडी हा नदीकाठचा प्रभाग असून जिथे 20-20 गुंठे शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्यात तिथं एकही झाड नाही आहे। म्हणजे ही झाडं लावायची शहरात जिथं गरज आहे तिथं नाही। म्हणजे हा सगळा हेतू पुरस्कार सगळा हा MRDP प्रोजेक्ट केलेला आहे आणि यातल्या त्रुटी रिवाईज करून नवीन करून मगच याचा मंजूर करावी, अन्यथा आम्ही ह्याच्या विरोधात कोर्टात जाऊ, 100% कोर्टात जाऊ आणि जबरदस्तीने आणि बहुमताच्या जोरावर जर हे मंजूर होत असेल तर हा सांगलीवाडीतील 30,000 लोकांचा अपमान आहे आणि सांगलीवाडीच्या लोकांचा आवाज म्हणूनच आज मी महासभेत या प्रस्तावाला विरोध केला।